मित्रांनो, मी आहे आता जोगेश्वरी पूर्वमधल्या विश्वविक्रमवीर जय जवान गोविंद पथक या त्यांच्या प्रांगणामध्ये. तिथे त्यांची प्रॅक्टिस होणार आहे आणि ओघाओघाने भूतन भविष्य आणि मी माझं एक भाग्य समजतो. माझ्याबरोबर आहे प्रशिक्षक श्री संदीप ढवळे सर. सर नमस्कार. नमस्कार सर. गोविंदा खूप जवळून बघितला आहे, गोविंदाचा संघर्ष पण बघितला आहे, पण त्याचबरोबर मुलांना एकत्र करणं आणि त्याचबरोबर एक तुम्हाला त्या खेळाडू वृत्तीचा एक तो तुमच्याकडे असलेला वारसा. काय म्हणता एकंदरीत, म्हणजे विश्वविक्रमाला गवसणी घालण्यापासून ते आत्ताचा ट्रेंडिंग मधला गोविंदा, काय बोलताय? पहिल्याचा गोविंदा आणि आता खूप फरक आहे. कारण पूर्वी गोविंदाला सुगीचे दिवस नव्हते, पण आता कालांतराने सुगीचे दिवस मिळायला लागले आहेत. लास्ट इयरला जो झाला प्रो द इंडी, त्या प्रोच्या माध्यमातून बऱ्याच नवीन गोविंदा पथकांना, जुन्या गोविंदा पथकांना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळाला आहे की त्यांचं जे गोविंदा पथकाचं कौशल्य आहे ते दाखवता येतं आहे. त्याच माध्यमातून मुलं जे 3 महिने सराव करतात, त्या सरावाच्या माध्यमातून फिटनेस असेल, चांगला व्यायाम असेल, एकी असेल आणि एकंदरीत की जे हिंदुत्वाचे जे सण आहेत ते टिकून ठेवण्याच्या मागे खूप संघर्ष करावा लागत होता. कारण थराची रचना म्हणा किंवा शिडीची रचना म्हणा ही प्रत्येक खेळाडूच्या माध्यमातून होत होती आणि हे होत असताना कधी असं वाटलं नव्हतं की आम्ही 9 थराला आम्ही गवसणी घालू. कारण त्याने आता 10 थराच्यासाठी पण आम्ही गवसणी घालतोय, पण आमचे ते काही पॉईंट्स आहेत त्याच्यामुळे आम्ही मागे पडतोय. भविष्यात ते पण पॉईंट्स आम्ही मिटून आम्ही 10 थराला नक्कीच गवसणी घालू. बोलायचं झालं तर आत्ता जयजवानी एवढं चांगल्या पद्धतीने थराची रचना करून ठेवलेली आहे की भविष्यात ज्यांच्याकडे चांगले खेळाडू असेल, ज्यांच्याकडे चांगली टीम असेल, ती नक्कीच ते 8 आणि 9 थरापर्यंत जाऊ शकतात. कारण थराची रचना म्हणा, शिडीची रचना म्हणा, जर सुरुवात करून केली असेल तर ही जयजवानच्या मैदानात. सर तुमचं मी एक म्हणजे त्या क्लिप्स पण बघितल्या आणि मी ते अनुभवलं पण आहे. मनासारखं झालं नाही ना सर, तुम्ही अक्षरशः म्हणजे त्या गोष्टीला आहे ना तीच गोष्ट करायची नाही आणि मला तो दिवसच नको. काय म्हणता, कारण का शिस्तबद्धता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जय जवानमध्ये पहिलं काय असेल तर तो डिसिप्लिन आणि त्याबरोबर असलेला त्या खेळाडू वृत्तीचा एक स्पोर्ट्समन स्पिरिट, खेळाडू वृत्तीची भावना. काय बोलता त्याबद्दल? हो नक्कीच, हा सांघिक खेळ आहे आणि सांघिक खेळामध्ये 100च्या 100 खेळाडू पिढ्याचा लागतात. आपण बोललो एक खेळाडू जर मिस झाला तर ते पूर्ण पिढ्या लागणार नाही आहे. त्यामुळे कुठेतरी शिस्त असणं गरजेचं आहे आणि शिस्तीच्या माध्यमातून आजपर्यंत आमचा गोविंदा एकतर उभा आहे. प्रत्येकाने आता भरून घ्या. कसं झालंय, शंभरामधून 40% खेळाडूंनी फक्त व्यायाम केलेला आहे, मानव केलेला आहे.
वाटतं का तुझं? सुलक्षा सतीश मोरे. तुझं नाव काय बाबा? यज्ञेश विजय जगताप. बाबू तुझं नाव? ओके, आणि तो बाबू बाबू तुझं नाव? ओके. मला एक सांगा, तुमच्या मनात आता कोण कोण चालणार आता वरती प्रॅक्टिसला? मला इच्छा आहे आता वरती जायचं. कोणाला वाटतं? तुला कोणाला? तू जाणार ना? ओके. काय वाटतं तुला आता? प्रॅक्टिसची वाट बघत होतीस ना? ओके, थँक्यू, बाय. प्रॅक्टिस चालू कधी होत आहे वगैरे चालू होते आहे. एक गोष्ट विचारायची आहे, हा जो पेहराव आहे हा जेव्हा घालता तेव्हा एक मला म्हणतात फील येतो. काय फील आहे? मला अजून एक गोष्ट बोलायची, काय फील करायची दुसरी गोष्ट म्हणजे सांघिकपणा. काय बोलते या गोष्टी? सरांची शिकवणच आहे शिस्त एकी. या बळावर मी अजूनपर्यंत आता हा हे वर्ष 25 वर्ष आहे आमचं. सरांनी जे शिकवण दिली आहे आम्हाला एकीच्या बळावरती कसं राहायचं आणि शिस्तीत कसं राहायचं, सगळ्यांना कसा मान सन्मान द्यायचा, हे सरांची शिकवण आहे आम्हाला संदीप सरांची. तर त्यामुळे हे 25 वर्ष त्यांनी जे शिकवण दिलं त्याच्या हिशोबाने आम्ही कसं राहतो. मी अजून एक बघितलं आहे, संदीप सरांना एक जोड असते ना, ते डेव्हिड सरांची असते. काय बोलतो? संदीप सर आहे, आम्ही त्यांचे एक छोटे छोटे बोलतात ना प्यादे आहोत. ते राजा आहेत तर आम्ही सगळे प्यादे आहोत. फक्त आम्ही त्यांच्यावर नेहमी होतो आहे आणि याच्या पुढे पण आम्ही त्यांच्याबरोबर राहणार. त्यांच्या धन्यवाद. जय जवान गोविंदा पथक जोगेश्वरी पुणे यांचे तुम्ही प्रशिक्षक आहात. महाराष्ट्राच्या सर्व बाळगोपाळांना ह्या दहीहंडीचा ह्या दहीकला उत्सवाचा एक महाराष्ट्राच्या जनतेला काय संदेश द्या? मी तर तेवढा मोठा गोविंद पथकाचा कोच नाही आहे, पण ठीक आहे. आम्ही जसं दरवर्षी सांगतो की आपल्याकडे जेवढी खेळाडू आहे, जेवढा फिटनेस आहे, तेवढंच आपले चांगले थर असावे, तेवढीच आपली तो उत्सव चांगल्या पद्धतीने कसा करता येईल तो करावा. आणि कुठे इंजुरीज न होता आपल्या हा उत्सवाला कुठेही गडबड न लागता पूर्ण महाराष्ट्रभर जोमात आणि जोशात साजरा करा अशी माझी वैयक्तिक मत आहे.
धन्यवाद सर, तुम्ही माहिती दिल्याबद्दल. आणि का मी भगवंताकडे ह्या श्रीकृष्णाकडे एकच मागणं करतो, जसे थर चढतात आहे तसे ते व्यवस्थितपणे उतरू दे. आणि त्याच्यासाठी असलेला तुमचा तो ध्यास मनात चांगला असेल, चांगली भावना आहे, म्हणून आज इथपर्यंत हा गिनीज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डपर्यंत ही वाटचाल केली आहे. आणि मनापासून तुमचे आभार, धन्यवाद. आणि यावर्षी 10 तर तुमचे लागणारच, त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद.